देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी. नमस्कार. देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी या भक्तिजागरात आपलं सहर्ष स्वागत. दुःखाची चिंता करण्यात आपलं अख्खं आयुष्य व्यर्थ घालवण्यापेक्षा भक्तिसागरात स्वतःला झोकून देता आलं पाहिजे. तरच आपण या दुःख सागरातून आपली नाव अगदी अलगद बाहेर काढू शकतो. चला तर मग अशाच एका कीर्तनाचे पाईक होऊया आपण आपल्या आजच्या भागात. रामकृष्ण हरी. हरे जय जय राम कृष्ण हरे. हरे जय जय राम कृष्ण हरे. हरे जय जय राम कृष्ण हरे. हरे हरे जय जय राम कृष्ण हरे. 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 हरे जय जय राम कृष्ण हरे. 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 भाग्यवंत म्हणो तया. भाग्यवंत म्हणो तया. शरण गेले पंढरीराया. शरण गेले पंढरीराया. तरले तरते हा भरवसा. तरले तरते हा भरवसा. नामधारकांचा ठसा. नामधारकांचा ठसा. भुक्ती मुक्तीचे ते स्थळ. भुक्ती मुक्तीचे ते स्थळ. भोळे भाविका निर्मळ. भोळे भाविका निर्मळ. तरले तरते हा भरवसा. तरले तरते हा भरवसा. नामधारकांचा ठसा. नामधारकांचा ठसा. गायिले पुराणे तुका म्हणे वेदवाणी. तुका म्हणे वेदवाणी. तुका म्हणे वेदवाणी. तरले तरती हा भरवसा. तरले तरती हा भरवसा. तरले तरती हा भरवसा. नामधारकांचा ठसा. नामधारकांचा ठसा. नामधारकांचा ठसा. विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई.
रखुमाये जय विठोबा रखुमाये आहा जय विठोबा रखुमाये जय विठोबा रखुमाये जय जय विठोबा रखुमाये जय जय विठोबा रखुमाये जय विठोबा रखुमाये भाग्यवंत म्हणोतया भाग्यवंत म्हणोतया भाग्यवंत मनोदया भाग्यवंत मनोदया शरण गेले पंढरीराया शरण गेले पंढरीराया पंढरीराया तरले तरती हा भरवसा तरले तरती हा भरवसा शरण गेले पंढरीराया शरण गेले पंढरीराया पंढरीराया तरले तरती हा भरवसा तरले तरती हा भरवसा नामधारकाचा टचला आ आ आ नामधारक कांचा ठसा कांचा ठसा तरले तरते हा भरवसा तरले तरते हा भरवसा नामधार कांचा ठसा नामधार कांचा ठसा नामधार कांचा ठसा कांचा ठसा तरले तरते हा भरवसा तरले तरते हा भरवसा विठ्ठल 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 विठ्ठल
विठाला 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की सद्गुरु वामन बाबा महाराज की सद्गुरु सवळाराम बाबा महाराज की सद्गुरु अप्पा माऊली महाराज ठाला विठाला 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 भाग्यवंत म्हणोतया शरण गेले पंढरीराया तरले तरती हा भरवसा नामधारकांचा ठसा भुक्ती मुक्तीचे ते स्थळ भोळे भाविका निर्मळ तरले तरती हा भरवसा नामधारकांचा ठसा गायली पुराणी तुका म्हणे वेदवाणी तरले तरती हा भरवसा नामधारकांचा ठसा योऽन्तः प्रविश्यं मिमवाचं मिमां प्रसुप्तां संजीवयत् अखिलशक्तिधारस्वदाम्ना अन्यांशास्तश्चरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पाण्डुरङ्गा करो प्रथम नमन पाण्डुरङ्गा करो प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजाधिराज भगवान श्री पांडुरंग परमात्मा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वसंत महावैष्णव ज्ञानराज माऊली स्वानंद सुखनिवासी प्रातस्मरणीय ब्रह्मलीन सद्गुरू वामनबाबा सद्गुरू सावळारामबाबा महाराज सद्गुरू अप्पा माऊली आदी करून सगळीच संत महंत मंडळी माझ्यासमोर उपस्थित माझ्यापेक्षा ज्ञानाने वयाने अनुभवाने ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार प्रवचनकार वर्ग समोर उपस्थित असलेला श्रोतावर्ग मातृभगिनी वर्ग गुणीजन गायक वादक आदी करून कलाकार वर्ग तुम्हा सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून परमात्म्याच्या नामसंकीर्तनाला आरंभ विठ्ठल विठ्ठल सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा सरळ सोपा अत्यंत प्रसिद्ध महत्त्वाचा बहुतेकांच्या परिचयाचा बहुतेकांच्या पाठांतरातला ओळखीचा असणारा असा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज भाग्यवंताची लक्षणं सांगत असताना नामधारकाची जीवन प्रणाली आपल्या डोळ्यासमोर ठेवतात. विठ्ठल विठ्ठल अभंगाच्या बाबतीत थोडीशी गमतीची बाब सांगायची झाली तर वास्तविक पाहता हा अभंग मी निवडण्याचं कारण असं आहे कारण या अभंगामध्ये माझं आडनाव आहे आणि आपल्या नावाचं म्हणून हा अभंग मी या ठिकाणी निवडलेला आहे. साधू संतांचा दृष्टिकोन वेगळा आहे. साधू संतांना सांगण्याची तत्त्व या अभंगातून वेगळी आहेत. या अनुषंगाने विचार करत असताना भाग्यवंत कुणाला म्हणावं भाग्यवंताची लक्षणं काय आपण ज्यांना समजतो ती भाग्यवंत योग्य आहेत का किंवा आपण ज्या गोष्टीमध्ये आपले भाग्य समजत असतो ते भाग्य समजणं योग्य आहे का आणि जर ते योग्य नसेल तर आपण आपलं भाग्य कशात समजलं पाहिजे किंवा साधू संतांची लक्षणं सांगत असताना त्यांनी भाग्यवंत कुणाला म्हटलेलं आहे या सगळ्याचा विचार तुकाराम महाराजांनी या अभंगातून करत असताना त्यासोबत नामधारकाची जीवन प्रणाली कशी असते नामधारक ज्या वेळेला नामाची साधना करतो नामाची साधना केल्यानंतर त्याचं फळ त्याला कसं मिळतं आत्तापर्यंत कुणाला कुणाला नामाचं काय काय फळ मिळालेलं आहे या सगळ्याचा सांगोपांग विचार तुकाराम महाराज या अभंगातून करतात. विठ्ठल विठ्ठल
अभंगातून तुकाराम महाराज भाग्यवंताची लक्षणं सांगतात. मुळात या लक्षण शब्दाचा पहिल्यांदा आपल्याला विचार करावा लागेल. लक्षण म्हणजे काय हे पहिल्यांदा ध्यानात घ्यावं लागेल. तर्कसंग्रह नावाचा एक ग्रंथ आहे. त्या ग्रंथाच्या आरंभी हाच मुळात पहिला प्रश्न विचारलेला आहे. लक्षणस्य किम लक्षणम, म्हणजे मुळात लक्षणाचं लक्षण काय पहिल्यांदा हे ध्यानात घ्यावं लागेल. इतर गोष्टींची लक्षणं आपण ध्यानात घेतो, लक्षणाचं नेमका लक्षण काय ते ध्यानात घेण्याकरिता त्यांनी त्याचं उत्तर दिलं. लक्षणस्य किम लक्षणम हा प्रश्न झाला. त्या प्रश्नाचं उत्तर देत असताना ते म्हणतात असाधारण धर्म इति लक्षणम. ज्याच्या ठिकाणी काहीतरी असाधारण असं पाहायला मिळतं ते त्याच्या ठिकाणचं असणारं लक्षण असतं असं आपण म्हणून चालतो. सगळेच दिसणारे सारखे असतात, सगळे मनुष्य दिसायला सारखे असतात, पण या सगळ्या सारख्या दिसणाऱ्या मनुष्यातून कीर्तनकार जर वेगळा निवडायचा असेल तर तुम्ही काय कराल? ज्याने धोतर घातलेला आहे, कमरेला उपरणं बांधलेलं आहे, नेहरू-शर्ट घातलेला आहे, डोक्यावर फेटा बांधलेला आहे, त्याला तुम्ही काय बोलाल? कीर्तनकार म्हणणार. त्याला तुम्ही सगळ्यातून वेगळं का निवडलं? कारण त्याच्या ठिकाणी असणारा फेटा, त्याच्या कमरेला असणारं उपरणं हे त्याच्या ठिकाणचं असणारं इतरांपेक्षा अन्य किंवा असाधारण लक्षण आहे आणि त्या असाधारण तत्वामुळे तो त्यापेक्षा वेगळा झाला. म्हणून ज्याच्या ठिकाणी जे असाधारण आहे ते त्याचं असणारं लक्षण आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. अजून थोडीशी गूढ व्याख्या करत असताना ते म्हणतात कशाला लक्षण म्हणायचं म्हणे? असाधारण धर्म यस्य लक्षणम, ठीक आहे, पण अजून पुढे बोलत असताना ते म्हणतात कशाला लक्षण म्हणायचं सांगू का म्हणे? यस्य लक्षणम असंभवो अव्याप्ती अतिव्याप्ती एतेषु एकोपी दोषो न भवेत, त्याला लक्षण म्हणायचं. कुठलंच दोष ज्याच्या ठिकाणी लागत नाही ना त्याला लक्षण म्हणायचं. अशी तर्कसंग्रहकारांनी लक्षणाची केलेली व्याख्या आहे. आपल्याला या ठिकाणी जी व्याख्या करायची आहे ती भाग्यवंत कुणाला म्हणतात याची व्याख्या करायची आहे. भाग्यवंत शब्दाचा विचार करण्याच्या अगोदर मुळात भाग्य म्हणजे काय हे आपण पाहूया. काय असतं भाग्य म्हणजे? आपल्या सर्वसामान्य शब्दामध्ये सांगायचं झालं किंवा ढोबळ मनाने विचार करायचं झालं तर भाग्य म्हणजे काय? भाग्याला असणारी समानार्थी शब्द कोणती असतात? भाग्य म्हणजे काय? नशीब. भाग्य म्हणजे दैव. अजून काय बोलता येईल? भाग्य म्हणजे प्रारब्ध. या सगळ्या गोष्टीला आपण भाग्याच्या नावाखाली मांडत असतो. सर्वसामान्य मनुष्य संसार करत असताना आपल्याला जर त्या संसारामध्ये वृद्धी व्हायला लागली, वाढ व्हायला लागली की आपण काय म्हणतो? भाग्यवान झाल्यासारखं वाटतं. कधी भाग्यवान झाल्यासारखं वाटतं? आजपर्यंत आमच्याकरिता 2 वेळेचं खायचं आम्हाला मिळत नव्हतं आणि आज आम्हाला 2 वेळेचं स्वतः तर खातो, दुसऱ्यांना खाऊ घालतो. याला आम्ही काय म्हणतो? आमचं भाग्य समजतो. आम्हाला कालपर्यंत पुत्रप्राप्ती नव्हती, किती म्हणून आम्ही प्रयत्न केले पण संतान प्राप्ती झाली नाही. दैवायोगाने भगवान परमात्म्याची कृपा झाली, आज एवढ्या वर्षानंतर आम्हाला पुत्रप्राप्ती झाली. भाग्य म्हणतो की नाही आम्ही? भाग्य म्हणतो. अजून सोपं बोलायचं झालं तर एखाद्या तरुणाचं लग्नच जमत नाही, बरेच प्रयत्न केले त्याने, त्याचं लग्न जमत नाही. प्रत्येक वेळेला कधी कधी ह्याला मुलगी पसंत होते तर मुलीला हा पसंत होत नाही, कधी कधी मुलीला हा पसंत झालेला असतो तर याला मुलगी आवडत नाही, कधी दोघांचं जुळलेलं असतं तर गावाला जुळू देत नाही. काही ना काहीतरी मध्ये आडवं येत असतं. येन प्रकारे तो लग्न जुळवण्याचा प्रयत्न करतो पण त्याचं लग्न जमत नाही. आणि अशा अवघड परिस्थितीतून जात असताना कधीतरी त्याचं लग्न जमलं. तिकडचेही खुश, इकडचेही खुश, लोकांनी अडथळा घातला नाही, काही नाही, त्याचं लग्न जमलं, लग्नाची तारीख वगैरे झाली, लग्न जमलं की मग काय म्हणतो? आजी फिटले माझे कोडे बहुता जन्माचे, म्हणजे हे तो असं म्हणत असतो. त्यामध्ये तो स्वतःला भाग्य समजतो. परंतु या सगळ्यामध्ये भाग्य मानणारे आमचे साधू संत नाहीत. साधू संत म्हणतात भाग्य तरी नोहे, याला भाग्य नाही म्हणायचं. कशाला नाही म्हणायचं? भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा. भाग्य तरी नोहे धन, भाग्य तरी नोहे पुत्र, भाग्य तरी नोहे दारा. या सगळ्यांपेक्षा निकट वास बरा संतापाई. म्हणजे संतांच्या ठिकाणी असणारा वास हे आमच्या भाग्याचं लक्षण, हे तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी सिद्ध केलं. यामध्ये स्वतःचं भाग्य मानलं. पण या अभंगाचा विचार करत असताना नुसता भाग्य हा शब्द तुकाराम महाराज डोळ्यासमोर घेत नाहीत. तुकाराम महाराज शब्द काय वापरतात? भाग्यवंत हा शब्द वापरलेला आहे. भाग्यवंत, त्याच्या पुढे लावलेला वंत हा प्रत्यय ध्यानात घ्या. भाग्य या शब्दाच्या पुढे भाग्यवान नाही बोलले, भाग्यवंत बोलले. म्हणजे याचा अर्थ करत असताना वान आणि वंत या 2 शब्दामध्ये फरक आहे असं आपल्याला चिंतन करावं लागेल. धनवान वेगळा आणि धनवंत वेगळा, गुणवान वेगळा, गुणवंत वेगळा, कीर्तिवान वेगळा, कीर्तिवंत वेगळा, श्रीमान वेगळा, श्रीमंत वेगळा. हे का असं झालं? धनवान कुणाला म्हणायचं? धनवंत कुणाला म्हणायचं? धनवान कुणाला म्हणायचं? ज्याच्या ठिकाणी अमाप अशी संपत्ती आहे पण ज्याची संपत्ती मोजता येते त्याला धनवान म्हणायचं आणि ज्याची संपत्ती मोजताच येत नाही त्याला धनवंत म्हणायचं.
आता ही सगळीकडे बाकीच्या शब्दांना तुम्ही अर्थ लावून घ्या. या सगळ्याचा विचार करत असताना अभंगाच्या शब्दाचाही विचार करा. ज्याच्याकडं भाग्य आहे पण ज्याचं भाग्य संकुचित असेल त्याला भाग्यवान म्हणा, आणि ज्याचं भाग्य अमाप असेल त्याला भाग्यवंत म्हणायचं. विठ्ठल विठ्ठल. तुकाराम महाराजांनी या शब्दाचा विचार करत असताना बऱ्याचशा वेळेला भाग्यवंताची सुद्धा लक्षणं सांगितलेली आहेत. कुणाला कुणाला भाग्यवंत म्हणायचं म्हणे. तुकोबारा एका ठिकाणी बोलतात, तीच भाग्यवंते सरती पुरती धनवित्ते. तीच भाग्यवंते ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव. ज्यांचा आवडता देव तीच भाग्यवंते. ज्यांचा देव आवडता झाला ना त्याला तुम्ही भाग्यवंत म्हणा. संसार ज्यांचा आवडता आहे त्याला भाग्यवंत म्हणाल का? नाही म्हणणार त्याला. तुमचा आवडता देव आहे की संसार आहे? देव आवडताय म्हणजे संसार आवडत नाही का हो? नाही. मग एकच काहीतरी सांगा. दोन्ही नाही शक्य. एकतर देव आवडतो म्हणा, एकतर संसार आवडतो म्हणा. आणि संसार आवडत नाही असं म्हणत असाल तर माझ्यासोबत पंढरपूरला चला. काहीतरी एक करा. काहीतरी एक झालं पाहिजे ना. संसार आणि परमार्थ दोन्ही नाही चालत. आमची विशेष प्रीती संसारावर आहे आणि आमची बाकीची उरलेली जी प्रीती असेल तरी आम्ही देवाकडे वळवतो. म्हणजे देव हा एकमेव आमचा विषय नाही. आमचा विषय संसार. देव आवडतो नाही असं मला म्हणायचं नाही, परंतु उरला सुरलेली माया आम्ही देवाकडे लावत असतो असं चिंतन आपण नेहमी ऐकत असतो. पण ज्यांचा केवळ आणि केवळ देवच आवडता झाला ना तीच भाग्यवंते. तुकोबारा म्हणतात त्यांना आपण भाग्यवंत म्हणायचं. तीच भाग्यवंते. बाकी लोकांना भाग्यवंत म्हणण्याचं काही कारण नाही. मग ती आडनावाची का असेनात, त्यांना भाग्यवंत म्हणण्याचं काही कारण नाही असं चिंतन तुकाराम महाराजांनी मांडलं. बरं, मग आता हे भाग्यवंत ज्या वेळेला या मृत्यूलोकामध्ये अवताराला येतात त्या भाग्यवंतांचं काम काय? काहीतरी काम असलं पाहिजे. प्रत्येकाकडे कुठली ना कुठली तरी एक एक जबाबदारी भगवान परमात्म्याने सोपवलेली आहे. ज्याचं जे ते कार्य आहे. जो कीर्तनकार असेल तर समाज प्रबोधनाचं कार्य करतो. संत असतील त्यांनी समाजाला जागवण्याचं कार्य केलं. किंबहुना भगवान परमात्मा सुद्धा या मृत्यूलोकामध्ये अवतार घेत असताना विनाकारणाचा येत नाही. काहीतरी कारण असतं की नाही? कारण असल्याशिवाय मनुष्य कार्यच करत नाही अशा प्रकारचा शास्त्राचा सिद्धांत आहे की नाही? प्रयोजनम उद्दिश्य नमंदोपी प्रवर्तते आम्ही ऐकत असतो. प्रयोजन असल्याशिवाय मंद मनुष्य सुद्धा परिवर्तित होत नाही. तर मग अन्यांचा काय विचार करायचा? काहीतरी कारण असलं पाहिजे. मग या भाग्यवंतांचं या ठिकाणी येण्याचं कारण काय? ते कारण सांगत असताना तुकोबारा म्हणतात भाग्यवंतांचं एकच कारण आहे. काय कारण आहे? भाग्यवंत हेची काम. हेची च हा चकारात्मक शब्द आहे. च हेच काम. काय हेच काम? मापे नाम वैखरी. वैखरी म्हणजे आपली वाणी. या वाणीतून केवळ परमात्म्याचं नामस्मरण करणं एवढंच एक काम. कोणाचं काम? भाग्यवंताचं. भाग्यवंताचं एवढंच एक काम आहे म्हणे. ते भाग्यवंत आहेत. अगोदर भाग्यवंत आम्ही कुणाला म्हणालो? ज्यांचा आवडता देव झाला त्यांना भाग्यवंत म्हणालो. या भाग्यवंताचं काम काय सांगितलं? मुखातून नामस्मरण करणं हे भाग्यवंताचं आपण काम असं सांगितलं. परंतु काही भाग्यवंताचा विचार करत असताना त्यांचं भाग्य कदाचित संकुचित आम्हाला मानता येईल. परंतु ज्यांना सदैव आणि सदैव परमात्म्याचा संग प्राप्त झाला त्यांना मात्र तुकोबारा विशेष भाग्यवंत म्हणतात. या संपूर्ण संसारामध्ये ज्यांना विशेष अशा देवाचा संग प्राप्त झाला त्यांच्याशिवाय अन्य कुणाला भाग्यवंत म्हणता येत नाही. विठ्ठल विठ्ठल. काय या भाग्यवंताचं काम काय असावं? कुणाला भाग्यवंत म्हणता येईल? तुकाराम महाराज एका ठिकाणी असंही बोलतात, जो भाग्यवंत आहे ना त्या भाग्यवंताने काय केलं पाहिजे म्हणजे भाग्यवंत शोभतो याच्याकरिता तुकाराम महाराजांनी प्रमाण घातलेलं आहे. आणि ते प्रमाण कदाचित माझ्यासाठी असावं असं मला वेळोवेळी वाटतं. तुकोबारांचं प्रमाण आहे, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. जो हरी कीर्तनात नटे असा तरणा भाग्यवंत. हरी कीर्तनामध्ये नटलो पाहिजे. नटायला काही कुणाची हरकत नाही. साधू संत म्हणतात बिंदास नटा, पण कुठे नटा? हरी कीर्तनात नटा. लग्नामध्ये जात असताना, एखाद्या चांगल्या कार्यक्रमाला जात असताना आम्ही नटतो, पण तो नटला पाहिजे. कुठे नटावा? कीर्तनामध्ये नटावा. बरं, कीर्तनामध्ये नटण्याकरिता तो कसा असावा हे पण तुकोबारा म्हणतात तरणा. तरणा असावा. तरणा का बरं? कारण तरुण अवस्थेमध्ये आपल्याला जे करता येतं ते पूर्ण वृद्धावस्थेमध्ये करता येत नाही. वृद्धापकाळात ते करता येत नाही. तरुण अवस्थेमध्ये सगळं काही करता येतं. आत्ताची असणारी जी युवा पिढी आहे त्या युवा पिढीने कोणत्या बाजूला आपला कल ठेवावा याकरिता हा प्रमाण आपण डोळ्यासमोर धरू शकतो. तरुण पिढी
जे आपल्याला बहुतेक वेळेला कुठल्या तरी पाश्चात्य संस्कृतीकडे जाळताना पाहायला मिळते. अलीकडच्या भाषेत त्याला बोलायचं झालं तर वेस्टर्न कल्चर आपण म्हणतो. वेस्टर्न कल्चरकडे जाणारी असतात, त्यांच्यासारखं दिसणं, त्यांच्यासारखं राहणं, त्यांच्यासारखं वागणं. काही काही वेळेला फार सुंदर पाहायला मिळतं, वाक्य वाचायला मिळतात. काय झालं म्हणे, आपली संस्कृती असणारी तुळशी, ही तुळशी म्हणे आता फॉरेनर्स त्यांच्या दारात लावायला लागले आणि फॉरेनर्सच्या दारात असणारं मनी प्लांट आपल्या खिडकीत यायला लागलं म्हणे. आपल्याकडं मनी प्लांटचं फॅड वाढलं आणि आपली तुळशी त्यांच्या अंगणात जाऊ लागली. काय आहे, त्यांची नको ती संस्कृती आपण स्वीकारायला लागलो आणि आपली असणारी श्रेष्ठ भारतीय संस्कृती कुठंतरी मागे सोडायला लागलो. त्यामुळे आजच्या युवा पिढीने सुखाकरिता, शांतीकरिता, समाधानाकरिता अध्यात्माशिवाय दुसरा मार्ग नाही हे ध्यानात घेतलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल आमच्या जीवनाला भाग्यता प्राप्त व्हावी असं वाटत असेल तर त्याकरिता काही मूल्यांना जपासणं युवा पिढीला फार महत्त्वाचं आहे. मूल्य सांभाळली पाहिजेत. मूल्य जर सांभाळली नाहीत तर ती मूल्य शिकवण्याकरिता आजच्या या शिक्षण आयोगाला आपल्याला एक विषय घालावा लागला, मूल्य शिक्षण. पूर्वीच्या काळी मूल्य नव्हती का? होती. पण पूर्वीच्या काळी मूल्य सांभाळणारे, परंपरा सांभाळणारी लोकही होती. आज त्या परंपराच राहिल्या नाहीत, म्हणून मग मूल्य सांभाळण्याकरिता मूल्य शिक्षण घालावं लागतं. ती मूल्य आम्हाला सांगावी लागतात. हे तुम्ही सांभाळा म्हणून. बहुतांश वेळेला मी बाहेर जात असताना, कीर्तनाकरिता बाहेर गेलो, माझा प्रवास म्हणजे मी एक इंजिनियर आहे. इंजिनियर झालेलो असल्याकारणाने हॉस्टेलमध्ये माझं बऱ्याच 4 वर्षापर्यंतचं राहणं झालेलं आहे. दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जाऊन राहिलेलो आहे. त्याच्यामुळे ज्या वेळेला माझ्या हॉस्टेलमधल्या सगळ्या मित्रांना कळलं की मी कीर्तन करतो, तेव्हा कीर्तन म्हणजे काय हाच मोठा प्रश्न त्यांना होता. मग त्यांनी मला प्रश्न केला, काय कीर्तन म्हणजे काय? मग कीर्तन म्हणजे काय हे सांगत असताना त्यांना सांगितलं, कीर्तन हे सांगण्याची गोष्ट नाही, कीर्तन ही ऐकण्याची गोष्ट आहे, चला सोबत. मग काय करायचो आम्ही, हे गमतीने मी सांगत असतो. हे मी कीर्तनाला जायला लागलो की मी तयार होणार आणि मी तयार झालो की परिसरात कीर्तन असलं की आजूबाजूचा एखादा टेम्पो नाहीतर एखादी इको किंवा एखादी मिनिडोर वगैरे अशा गाड्या मागवायच्या आणि मी एकटा आणि माझ्यासोबत हे काही 10-15 हॉस्टेलमधले तरुण सगळे कीर्तनाला. बरं, त्यांना त्यातलं काही कळत नाही, परंतु तरीही डोक्यावर टोपी आली की बरं वाटतं. म्हणजे ही मूल्य चांगली आहेत हे त्यांनाही माहिती आहे, फक्त ती रुजवण्याकरिता काहीतरी केलं पाहिजे म्हणून मूल्य शिक्षणाची आवश्यकता पडते. प्रश्न पडतो कसं काय, या दोन्ही गोष्टी एकत्रित सांभाळायच्या कसं काय शक्य होतं? अशा प्रकारचा एक प्रश्न मला केला जातो. वास्तविक पाहता तुमच्याकडं पाहिल्यानंतर मला प्रश्न करतात, तुम्ही कीर्तनकार असून इंजिनियर कसे काय झाले? मी म्हटलं बरोबर आहे ना, कीर्तनकार असून इंजिनियर, कारण मी अगोदर कीर्तनकार आणि नंतर इंजिनियर झालो. अगोदर इंजिनियर आणि नंतर कीर्तनकार असं नाही. अगोदर कीर्तनकार आहे, वयाच्या 7व्या वर्षापासून कीर्तन आहे, म्हणजे कीर्तनाच्या शाळेतलं ॲडमिशन माझं अगोदरचं आहे आणि इंजिनिअरिंगचं ॲडमिशन माझं नंतरचं आहे. या दोन्ही शिक्षण, अध्यात्म या सगळ्यांना एकत्रितपणे आपण बांधलं पाहिजे. साधू संतांची सुद्धा तीच अपेक्षा आहे. तरणा भाग्यवंत नटे कीर्तनात हरिकीर्तनात, हे यातून काय सांगायचं आहे? जो तरणा आहे त्याला इतरत्र संसार असणारच हे त्यांना माहिती आहे, परंतु त्याला जोड नटे हरिकीर्तनात ही असावी आणि हे दोन्ही जेव्हा एकत्र येतं तेव्हा तो भाग्यवंत. विठ्ठल 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 विठ्ठल. एक सर्वसामान्य मनुष्य ज्या वेळेला परमार्थाच्या मार्गामध्ये येतो किंवा अध्यात्माचं क्षेत्र स्वीकारतो, परमात्म्याची भक्ती हे साधन स्वीकारतो, हे सगळं स्वीकारल्यानंतर त्याला भाग्यवंत बनण्याकरिता काय करावं लागेल त्याचं उत्तर तुकाराम महाराज देतात. अभंगाचं पहिलं चरण. भाग्यवंत म्हणोत या, भाग्यवंत म्हणोत या, भाग्यवंत म्हणोत या, भाग्यवंत म्हणोत या. शरण गेले पंढरीराया, शरण गेले पंढरीराया, तरले तरती हा भरवसा, तरले तरती हा भरवसा. शरण गेले पंढरीराया, शरण गेले पंढरीराया, तरले तरती हा भरवसा, तरले तरती हा भरवसा. भाग्यवंत म्हणोतया शरण गेले पंढरीराया.
जे पंढरीरायाला शरण गेले त्यांना भाग्यवंत म्हणायचं, अशी तुकाराम महाराजांनी एक आगळी वेगळी व्याख्या या ठिकाणी करून सोडली. तुकाराम म्हणतात जे भगवंताला शरण गेले त्यांनाच आपण भाग्यवंत म्हणायचं. मग आता भगवंताला शरण जाणं काही एवढं महत्त्वाचं आहे का, याचं आपण चिंतन करूया. भगवंतालाच का बरं शरण जावं, अन्य कुणाला का शरण जाऊ नये, अन्य लोकांना शरण गेल्यानंतर त्याचा परिणाम काय होतो आणि भगवंताला शरण गेल्यानंतर त्याचा परिणाम काय होतो, या उभयतांचं आपण चिंतन करूया. देवालाच का बरं शरण जावं, देवाला शरण जाण्याचं एक सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात पहिलं कारण अतिमहत्त्वाचं ते म्हणजे असं की या संपूर्ण सृष्टीचा चालक मालक परमात्मा एकमेव देव असल्याकारणाने त्याच्याशिवाय अन्य कोणाला आपण शरण जाऊ नये. सगळी चाले हे शरीर कोणाची असते आम्हाला माहिती आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू, म्हणजे प्रत्येकाच्या हृदयामध्ये तो भगवान परमात्मा आहे हे आम्हाला ठाऊक आहे. एरवी सर्वांच्या हृदय देशी हे आम्हाला माहिती आहे. म्हणजे काय, आम्हा सर्वांना चालवणारं तत्व हे परमात्मा तत्व आहे हे आम्हाला माहिती आहे. किंबहुना परमात्मा तत्वाशिवाय अन्य कुणाला काहीच किंमत नसते हे वेळोवेळी सिद्ध होत असतं. गमतीने मी एक दृष्टांत सांगत असतो. झालं काय, वैकुंठ लोकामध्ये भगवान परमात्मा लक्ष्मी मातेसोबत बसलेले आहेत आणि दोघंही एकत्र बसलेले असताना त्यांची चर्चा अशी सुरू होती की सध्या मृत्यू लोकामध्ये महत्त्व जास्त कुणाला आहे, लक्ष्मीला जास्त महत्त्व की देवाला जास्त महत्त्व, असा त्यांचा चर्चेचा विषय आहे. आणि त्या विषयासंबंधी बोलत असताना लक्ष्मी माता बोलते, देवा तुम्हाला खरं सांगू का, म्हणे सांगा. त्याचं असं झालं ना, सध्या मृत्यू लोकामध्ये तुम्हाला काही किंमत राहिलेली नाही. कोण म्हणताय, कुणाला म्हणाली, देवाला. म्हणजे तुम्हाला काही किंमत राहिलेली नाही. भगवान परमात्मा म्हणतो असं कसं काय तुम्ही बोलू शकता, अहो मी जर सोडलं तर दुसरं कोणाला काही किंमत आहे का, माझं सोडून दुसरं कोणाचं काही होत नाही, माझ्याकडूनच जावं लागतं तेव्हाच होत असतं. लक्ष्मी माता म्हटले हे सगळं बरोबर आहे, पण हे पूर्वी होतं आता नाही राहिलं. म्हटले कशावरून, म्हणजे आता तुमच्या भजनाला जातंय कोण, भजनाला जातंय कोण, भजनाला जाणारी माणसं कमी झालेली आहेत. सगळेजण आहेत ते सगळे म्हणे माझ्याच मागे. म्हणजे जो तो येतो तो सगळे प्रयत्न कशाकरिता करतो, लक्ष्मीकरिता करतो. लक्ष्मी म्हणजे संपत्ती म्हणजे पैसा. देव बोलायला लागले नाही, तू किती जरी बोलत असलीस ना आणि किती जरी सिद्ध करण्याचा प्रयत्न केला तरी माझ्यापेक्षा तुला जास्त महत्त्व आहे हे अजिबात सिद्ध होणार नाही. लक्ष्मी माता म्हटले पैज लावता, म्हटले पैज लाव. म्हणे कशाची पैज, म्हणे मी सिद्ध करून दाखवतो. काय सिद्ध करून दाखवते, म्हटले तुमच्यापेक्षा मला जास्त महत्त्व आहे हे मी सिद्ध करून दाखवेल. देव म्हटले सिद्ध करून दाखवा. लक्ष्मी माता म्हटली पहा खाली थोडंसं मृत्यू लोकांमध्ये डोकावून पहा. म्हटले काय पाहायचं, खाली पहा म्हणे एक व्यक्ती गेलेली आहे, मेलेली आहे. हां म्हणे काय, त्याची अंतयात्रा निघालेली आहे, आपण ज्याला प्रेतयात्रा म्हणतो. 14 जणांनी त्याला खांद्यावर घेतलेलं आहे. काही 150, 200, 300 माणसं त्याच्या मागे पुढे चाललेली आहेत. कुणाच्या खांद्यावर मडका आहे, कुणाच्या हातामध्ये काय आहे, हे सगळं तुम्ही पाहून घ्या. भगवान परमात्मा म्हटलं हां दिसलं, आता काय, तर म्हटले नाही आता सगळेजण भजन करत करत चाललेले आहेत की नाही, म्हटले हो सगळेजण भजन करत चाललेले आहेत. म्हटले आता मी काय करते ते बघा. देव म्हटले काय करणार. लक्ष्मी मातेने काय केलं, वरून काही सोन्याच्या मोहरा घेतल्या आणि त्या सोन्याच्या मोहरा अशा मृत्यू लोकांमध्ये जिथे प्रेतयात्रा चालली होती ना तिथे टाकायला सुरुवात केली. आता जशा त्या सोन्याच्या मोहरा खाली पडायची सुरुवात झाली तसं प्रत्येकजण कुठं जायला लागला, सगळ्या त्या वरून पडणाऱ्या लाल लाल 2000च्या नोटा गोळा करायला सगळेजण पळायला लागले. ते नोटा गोळा करण्याकरिता, मोहरा गोळा करण्याकरिता सगळेजण पळायला लागले. बरं ज्यांनी त्या चौघांनी ज्यांनी त्याला खांद्यावर धरलं होतं ना त्यांनी त्याला खाली ठेवलं आणि तेही यातही काही नवल नाही, भजन करणाऱ्यांनी टाळपकवात बाजूला ठेवले आणि ते पण ते मोहरा गोळा करण्याकरिता म्हणून निघून गेले. हा सगळा प्रकार बघितल्यानंतर लक्ष्मी माता देवाला बोलायला लागली, देवा पाहिलं का. म्हटले काय, बघा कोण विचारतंय तुम्हाला, अहो सगळेजण मोहरा गोळा करायला आले, तुम्हाला विचारताय कोण, प्रत्येकजण माझ्या मागे आहे. देव म्हणायला लागले नाही तुझं म्हणणं बरोबर आहे, सगळेजण आले पण तो जो त्या तटीवर झोपलेला आहे तो का नाही आला बरं, तोही यायला पाहिजे होता ना, तो का नाही आला. देवाने सांगितलं कितीही सिद्ध करण्याचा प्रयत्न केला ना तरीही तुला तोपर्यंतच किंमत आहे जोपर्यंत मी त्या शरीरात आहे. मी त्या शरीरातून निघून गेलो की तुझी किंमत शून्य. विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणजे काय आहे की संपूर्ण सृष्टीला सांभाळणारा हा भगवान परमात्मा आहे, म्हणून त्याला शरण जायचं. एक, परिपूर्ण व्हायचं असेल तर अंशीने अंशाला शरण जावं लागतं. 2, आणि अजून पुढे बोलायचं झालं तर या संपूर्ण सृष्टीमध्ये शरण जाण्याला योग्यतेचा एक भगवान परमात्मा आहे. सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणं व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षमिष्यामी मा शुच, असं भगवान परमात्मा गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये बोलतो.
म्हणजे सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज, मी एकटाच शरण जाण्याच्या योग्यतेचा असल्याकारणाने तुम्ही मला शरण या. अजून पुढे जाऊन एकनाथ महाराजांच्या भागवताचं प्रमाण द्यायचं झालं तर महाराज भागवतामध्ये बोलतात, आपलं मन आवरणं अवघड आहे, परंतु या अवघड असणाऱ्या मनाला आवरण्याकरिता सुद्धा तुम्ही भगवान परमात्म्याला शरण गेलात तर हे शक्य होईल. मनोनिग्रहार्थ जाण तुझ्या चरणा शरण रिघावे, असं एकनाथ महाराज भागवतामध्ये बोलतात. म्हणजे शरण जाण्याकरिता का शरण जावं? मनोनिग्रहाकरिता शरण जावं, कामाच्या निवारणाकरिता शरण जावं, भगवान परमात्मा शरण जाण्याच्या योग्यतेचं असल्याकारणाने त्याला शरण जावं, परिपूर्ण होण्याकरिता त्याला शरण जावं आणि संपूर्ण त्रैलोक्याचा मालक असल्याकारणाने भगवंताला शरण जावं. ही देवाला शरण जाण्याची असणारी कारणं आहेत. म्हणून आपण त्याला शरण जायचं आणि त्याला शरण गेलो की आपण भाग्यवंत होतो. भाग्यवंत म्हणवता या शरण गेले पंढरीराया. विठोबा रखुमाये, टाळी टाळी वाजवा. विठोबा रखुमाये, जय जय विठोबा रखुमाये, जय जय विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये. अरे विठ्ठल पंढरीनाथ भगवान की हा. महाराज सद्गुरुनाथ महाराज की. विठोबा रखुमाये, जय जय विठोबा रखुमाये, जय जय विठोबा रखुमाये, जय 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 विठोबा रखुमाये. भाग्यवंत म्हणोतया शरण गेले पंढरीराया. भाग्य म्हणजे काय असतं? आपण समजतो ते भाग्य कोणतं असतं? साधू संतांचं भाग्य कोणतं आहे? भाग्यवंत कुणाला म्हणतात? भाग्यवंत म्हणण्याकरिता इतरत्र काय व्याख्या पाहिल्या जातात? ज्यांना आपण भाग्यवंत म्हणतो ती कोण आहे? तुकाराम महाराजांनी भाग्यवंताचं लक्षण करत असताना देवाला शरण जाणारे भाग्यवंत असा विचार केला. देवाला आपण का शरण जायचं? त्याला शरण जाण्याच्या मागची कारणं काय? या उभयतांचा विचार करून आपण इथपर्यंत आलो. आता थोडंसं पुढचं चिंतन करूया. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठल. एकमेव तो शरण जाण्याच्या योग्यतेचा आहे. या सगळ्याकरिता असणारं एक श्लोक बहुतेक लोकांच्या कदाचित पाठ असावा. लोकाभिरामम रणरंगधीरम राजीवनेत्रम रघुवंशनाथम कारुण्यरूपम करुणाकरंतम श्रीरामचंद्रम शरणम प्रपद्ये. शरणम प्रपद्ये म्हणजे आपण त्याला शरण जायचं. अशाच प्रकारचा श्लोक मारुतीरायांचा सुद्धा आहे, तो तुम्ही पाहून घ्या. मनोजवम मरुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजम वानरयुथ मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये म्हणजे त्याला शरण जायचं. ही त्याला शरण जाण्याची वेगवेगळी कारणं आहेत. बरं, शरणागत झाल्यानंतरची अवस्था कशी असते ती अवस्था सुद्धा सांगितली जाते. ज्या वेळेला अन्य काही आपल्याला हा संसार भासतच नाही ना, त्यावेळेला आपण देवाला शरण गेलो असं म्हणायचं. हा संसार आपल्याला दुःखरूप भासत नाही ना, देवाला शरण गेलो असं म्हणायचं. त्याच्याशिवाय आपलं पानच हालत नाही ना, देवाला शरण गेलो असं समजायचं. इतरांच्या सुखामध्ये सुख, इतरांच्या दुःखामध्ये दुःख वाटत नाही ना, त्यावेळेला आपण त्याला शरण गेलो असं समजायचं. या शरणागती गेल्याची काहीतरी लक्षणं आपल्याला या ठिकाणी सांगितलेली आहेत. मग जो भगवंताला शरण जातो ना, देवाला शरण गेल्यानंतर तो अन्य काही कार्य करत नाही. देवाला शरण गेल्यानंतर काय? जो भगवंताला परिपूर्ण शरण गेला ना, तो परमात्म्याच्या नामस्मरणाशिवाय दुसरं काही करत नसतो. हे आपण मागच्या पुराणामधून पाहून घ्या. मग असे परमात्म्याला शरण जाणारे जे देवाचे भक्त आहेत ते नामस्मरणाशिवाय काहीच करत नाही असं जर आपल्याला म्हणायचं असेल तर मग या नामस्मरणाने नेमकं होतं काय याचं सुद्धा चिंतन केलं पाहिजे. मग देवाला आवडणारं त्याचं नाम आणि त्याचं केलेलं आपण स्मरण, त्या स्मरणाचा काय परिणाम होतो किंवा मागे झालेला परिणाम काय, पुढे होणारा परिणाम काय, या सगळ्याचा विचार तुकोबाराय करतात. अभंगाचं दुसरं चरण. आ तरले तरती हा भरवसा, तरले तरती हा भरवसा, तरले तरती हा भरवसा, तरले तरती हा भरवसा. नामधारकांचा ठासा, नामधारकांचा ठसा, नामधारकांचा
अशा प्रकारे शरण गेल्यानंतर आपण काय होतो त्याचं वर्णन करत असताना आमच्या अंतःकरणामध्ये भाव असेल, आमचा भाव जर भोळा असेल, अशा भोळ्या अंतःकरणातून परमात्म्याचं नामस्मरण केलं तर मग आपल्याला तो तारणारा होतो, किंबहुना आपल्या पुढच्या कुळालासुद्धा तारणारा होतो. त्याचं नामस्मरण करत करत जर आपण त्याला शरण गेलो तर जो शरण जाणारा असतो ना त्यालाच भाग्यवंत म्हणतात, असं तुकोबाराय बोलले. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. एकंदरीत संपूर्ण अभंगाचा आशय पाहत असताना जो काही तरुण वर्ग आहे, जो काही युवा वर्ग आहे, त्यांनी परमार्थाची कास धरावी अशी एक अपेक्षा असल्याकारणाने जो भाग्यवंत तरुण असेल त्याने परमार्थाकडे वळावं. परमार्थाकडे वळल्यानंतर आपल्याला आध्यात्मिक क्षेत्रामध्ये वृद्धी करत असताना अंतःकरणाला समाधान प्राप्त होत असतं आणि या समाधानाकरिता दुसरी तिसरी जागा नसल्याकारणाने आपण इथंच आलं पाहिजे. जशी आपल्याला जमेल तशा प्रकारे साधना करावी. अशा प्रकारे तुकाराम महाराजांचा हा आशय आपल्या डोळ्यासमोर ठेवून झालेली ही माझी सेवा सद्गुरुरायांच्या चरणी, माऊली श्री ज्ञानोबारायांच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. किंबहुना मज तुमच्या कृपे लागे काज. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. करा क्षमा अधिकार म्या खुदा. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु वामन बाबा महाराज की जय, सद्गुरु सवळाराम बाबा महाराज, सद्गुरु अप्पा माऊली महाराज, गोपाल कृष्ण भगवान की